हे पहिलेच अवेलेबल होतं. पहिले मग आपले इथं चारा वगैरे ठेवायसाठी मी केलं होतं वरती. आणि त्यानंतर फक्त मी पाण्याची टाकी, पाण्याची भांडी, खाद्य वगैरे काही मी आता ते बाहेरच टाकतो. खाद्य वगैरे बाहेरच टाकतो. आणि कोंबड्यांना कसं निवांत लागतं, अंडी घालण्यासाठी आहे ना शांत ठिकाण लागतं. शांत ठिकाणी कसं मग कोंबड्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अंडी करायला, त्यासाठी आतमध्ये पिंड लावलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुण्यामधील नरे या गावामध्ये आलेलो आहोत आणि आज आपण गावरान कुक्कुटपालनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची जे आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा देऊ शकतो. नमस्कार सर. नमस्कार. गोष्ट व्यवसायाची या माझ्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर सर्वप्रथम आपला परिचय करून द्या. माझं नाव मंगेश दानवले, राहायला नरेगावातच आहे आपण. ओके. आणि व्यवसाय आपला नरेगावापासून थोडंसं 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. ओके. आणि आता आपण जर बघितलं की तुम्ही शहराच्या एकदम जवळ म्हणजे शहरामध्येच गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. हो. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय नाही, काय होतं आता इकडे आपल्या शहरीकरण जास्त वाढल्यामुळं लोकांना गावरान पद्धतीतली अंडी वगैरे किंवा मांसासाठी कमी प्रमाणात उपलब्ध होतं. आता गावच्या ठिकाणी कसं बघितलं तर थोडंसं बरेचशा लोकांकडे असतात कोंबड्या वगैरे, त्यामुळं तुमच्या लोकांना अवेलेबल होते अंडी वगैरे. त्या हिशोबाने आपण थोडंसं शहरीकरणात म्हणलं काहीतरी वेगळं करावं म्हणून. आणि जागा आपल्याकडे असल्यामुळं शेड वगैरे आपलं होतं, त्यासाठी खर्च कमी लागणार त्या हिशोबाने मी चालू. म्हणजे गावी ते विक्री करण्यापेक्षा ते शहरात जास्त प्रमाणात विकलं जाऊ शकतं. हो, या हिशोबाने तुम्ही शहरातच चालू केलं. हो, 100%. तुम्ही हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय कधीपासून सुरू केला? एक सरासरी 8 ते 9 महिने झाले आपल्याला. आणि तुम्ही ही जी अंड्या देणाऱ्या कोंबड्यांची जात जी निवडली ती कोणत्या प्रकारची आहे? हे आपली सोनाली आणि त्यामध्ये थोडाफार गावरान पक्षी पण मिक्स आहे. सोनाली पक्षी ह्यासाठी पाळला आहे की त्याची मर कमी आहे. जे बाहेरचं वातावरण आहे त्यातनं पक्षी त्याच्यात सूट करून घेतो मी वातावरणाच्या हिशोबाने. आणि थोडीशी गावरान पण ठेवली की जेणेकरून आपल्याला पुढं अंडी त्यांच्यासाठी ठेवून पिल्लं काढण्यासाठी वगैरे नाही का, त्यासाठी गावरान कोंबडी थोड्या प्रमाणात ठेवली. तर ह्या कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात करताना तुमच्याकडे किती कोंबड्या होत्या? साधारण एक 500 पक्षापासून आपण स्टार्ट केलं. ओके. आता आपल्याकडे कमीत कमी 1000 एक पक्षी आहे. ओके. व्यवसायाची सुरुवात मी, माझा एक मित्र आहे साताऱ्यामध्ये, ते एक मी असंच गेलो होतो म्हणजे सहज, ते तिथे बघितलं ते त्याचं एक त्यांनी थोड्या प्रमाणातच केलं आहे 200-300 कोंबड्यांचं. तर म्हटलं जरा डोक्यात आयडिया आली की म्हणलं हे जर आपल्या शहरी भागात जर केलं, शहरी भागात अंड्याची वगैरे मागणी जास्त प्रमाणात आहे आणि गावरान कोंबडे वगैरे शक्यतो भेटत नाही इकडे शहरी भागात. बरोबर. त्यामुळं म्हटलं आपण थोडंसं थोड्या प्रमाणात चालू करू. थोडीशी जागा आपल्याकडे जास्त अवेलेबल असल्यामुळं मित्रांनी बी थोडंसं सहकार्य केलं की बाबा करतोयच तर थोडेसे जास्त पक्षी घ्या. आणि त्यांनीच स्वतः आपल्याला पक्ष घेण्यापासून ते पक्षी वाढण्यापर्यंत बरीचशी काही मदत केली. त्यामुळं काही अडचणी आल्या काय आल्या तरी मी त्याला सांगूनच हे करायचं, कारण आपला अनुभव काय नव्हता, कोणाकडून घेतला नव्हता. पण त्याचं जरा प्रोत्साहन मिळाल्यामुळं बऱ्यापैकी त्यातून शिकायला पण भेटलं मला. ओके. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राचं बघून त्याच्यानंतर मग ते शहरात करण्याचा व्यवसाय ठरवला? हो हो. आणि मित्राचं बघण्यापेक्षा आपल्याला पण कळत होतं की आपण पण स्वतः नाही का पुढं अंडी विचारायला गेलं तर नाही म्हणूनच लोक म्हणतात आमच्याकडे नाही आहे. आणि गावच्या ठिकाणी थोडंफार होतच नाही अवेलेबल, पण शहरी भागात तर कुठंच नाही. आणि शक्यतो पेशंट लोकांसाठी ह्याच्यासाठी डॉक्टर सांगतातच की गावरान कोंबड्यांची अंडी वगैरे चालू ठेवा. त्या हिशोबाने लोकांचे विचार चालतं की हे आपण करायचं. तर याच्यामध्ये कोंबड्यांची रोजची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेता? काळजी म्हणजे
आमचं सकाळी उठल्यापासून खालून यायला लागतं 2 किलोमीटर वगैरे. ओके. सकाळी आल्यानंतर पाण्याची भांडी वगैरे स्वच्छ करणे, त्यानंतर शेडमधली तूस ती रोजच्या रोज हलवणे वगैरे. कारण त्यापासून तूस जर हलवली नाही तर बरेचसे आजार उत्पन्न होतात. बरोबर. आणि त्यामध्ये आम्ही दोघं असल्यामुळं खाद्य वगैरे मी टाकतो, पाण्याची भांडी वगैरे ती सकाळी आल्यानंतर स्वच्छ करते. पण भांडी स्वच्छ करणं हे गरजेचं आहे रोजच्या रोज. कारण ह्या दूषित वातावरणामुळं बरेचसे आजार कोंबड्याला निर्माण होतात. आणि सकाळचं महत्त्वाचं हे आले भांडी स्वच्छ एकदम धुवून घेते, मग काही आजार वगैरे एवढा काही जाणवत नाही. आणि दुसरी गोष्ट, खाद्य आपलं जे बारामती ॲग्रोचं खाद्य वापरतो आपण त्यांना. आणि महत्त्वाचं पाणी स्वच्छ पाहिजे, पाणी दूषित नाही पाहिजे. कारण बरेचसे आजार पाण्यापासून त्याला हे होतात, म्हणजे लागू होतात. आणि लाईटची व्यवस्था महत्त्वाचं, म्हणजे लाईटची व्यवस्था पाहिजे. कारण जेवढी कोंबडी प्रकाशात राहील तेवढी तुम्हाला अंड्याची क्वालिटी वगैरे आणि अंड्याचा काळ जास्त राहतो. सोनालीचा अंड्याचा काळ कसं वर्षामध्ये 270 ते 280पर्यंत अंडी असतात. बरोबर. त्या हिशोबाने काळजी घेणं इतकं गरजेचं आहे. परत जे वातावरण आता समजा थंडी येणार आहे, थंडीच्या अगोदर आपण बरेचसे आजार CID वगैरे असा आजार येण्याची लक्षणं असतात. त्याआधीच त्यांना काय औषधं वगैरे किंवा आपण घरगुती औषधं वगैरे घरून बनवून आणतो. नाही ही सगळं म्हणजे आम्ही दोघं मिळून हे सगळं पाहतो औषधाचं. आणि या सोनाली कोंबड्यांना लसीकरण वगैरे करावं लागतं का? हो, लसीकरण तर पिल्लू लहान असल्यापासून लसीकरण करावंच लागतं. ओके. कारण लसीकरण जर नाही केलं, तुम्हाला आत्ता पक्षी लहान आहे तोपर्यंत काय नाही, पक्षी जसा मोठा मोठा होईल त्याचे कॅल्शियम डाऊन होतं, हे बरेचसे प्रकार असे होऊन जातात. त्यातून तुमचा पक्षी मग एका दिवशी 10 पक्षी दगावला जातो, त्यातमध्ये तुमचा लॉस आहे. त्याकरता थोडंसं खर्च होतो, नाही असा ना खर्च होतो, पण त्या खर्चातून बाबा आपलं हे नुकसान होण्यापेक्षा थोडा खर्च झालेला काय वाटत नाही. कारण पक्षी जर दगावलं तर प्रॉफिट काय होऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये या पक्ष्यांची मर कशा पद्धतीने, म्हणजे किती प्रमाणात होते? आता मर तसं बघितलं तर मी आता पक्षी आणल्यास मला वाटतं एवढ्या 1001 पक्षात मारलेले तर 50 पक्षी मेला असेल, मर झाली असेल. कारण आपण तेवढी काळजी घेतो. आणि पुढचं कुठला सीझन येणार आहे, थंडी येणार आहे, पावसाळा येणार आहे, त्या हिशोबानेच आजार होण्याच्या अगोदर ती औषधं त्यांच्या ह्याच्यात गेलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यांची. त्या हिशोबाने त्यांचं कॅल्शियम म्हणा वगैरे ते त्यांना पूर्ण मिळालं ना की मर कमी होते. आणि आत्ता तुमच्याकडे सध्या किती पक्षी आहे त्याच्यामध्ये? आपल्याकडे सरासरी 1001 पक्षी आहेत. त्यातला सेल बराचसा सेल केलेला आहे. कोंबडा वगैरे आणि कोंबड्या वगैरे नेतातच लोक मध्ये आधी. आणि याच्यामध्ये जे तुम्हाला अंडे मिळतात एवढ्या पक्ष्यांपासून, तर त्यांची विक्री तुम्ही कशा पद्धतीने करता? म्हणजे तुमच्याकडून कस्टमर घेऊन जातात का तुम्ही होम डिलिव्हरी देता? आपल्याला काही कुठे जावं लागत नाही. कारण आता बरेचशे लोकांना माहीत झालं आहे ना इथं आपलं फार्मिंगचं आहे. त्यामुळं लोक डायरेक्टली इथून जागेवर येऊन आपल्याकडून अंडी घेऊन जातात. आणि हे शेड वगैरे बनवताना तुम्हाला सुरुवातीला कुठल्या अडचणी आल्या का? नाही, अडचण म्हणजे काय झालं आहे, हे शेडचा विषय कसा आहे, माझ्या दाजींचा घोटा होता पण. ओके. त्यांच्या गाया होत्या. त्यांनी गाय गावात शिफ्ट केला, म्हणजे गावात त्यांना घेऊन गेली. कारण त्यांना रोजचं वर येणं जाणं काही परवडत नव्हतं. त्या हिशोबाने मी वर यायचो, ते शेड मोकळंच होतं. त्यातून तिनं जरा दाजींना म्हणलं माझ्या डोक्यात असा विचार आहे, म्हणलं करू का म्हणलं. थोडासा दाजींचा पण बराचसा सपोर्ट मिळाला. बराचसा म्हणण्यापेक्षा त्यांनी पूर्ण सपोर्ट त्यांनीच केला. त्या हिशोबाने शेडचा खर्च वाचला आपला. आणि हे नेट वगैरे थोडंसं मारलं आहे. ह्यात काय एवढा खर्च नाही आहे. ह्यात सरासरी 10-15 हजार रुपये गेले असतील माझे. थोडेसे लेबर आणून आपली जवळचे त्यांच्याकडून खड्डे वगैरे आम्ही दोघं
माझी मिसेस वगैरे आणि आम्ही स्वतः कष्ट करूनच हे उभं केलं. कारण दुसरेकडून करून घ्यायचं म्हणल्यावर ते परत खर्च वाढण्यापेक्षा आपण थोडंसं स्वतःच कष्ट करून केलं तर माझ्या हिशोबाने बराचसा फरक पडतो खर्चाच्या वर. आणि या कोंबड्यांवर हवामानाचा म्हणजे परिणाम होतो का, म्हणजे उन्हाळ्यात, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात? हा, होतो ना. तो कशा फरक पद्धतीने होतो? फरक म्हणजे कसं होतं, थंडी वगैरे आली तर थंडीत काय होतं, आपलं ते टेम्परेचर सेट नसेल शेडमधलं तर कोंबड्यांच्या कसं असतं, जरी पूर्ण भाग पिसानी झाकलेला असला तरी पाय आणि घशाचंही पूर्णपणे त्यांचं उघडेच असतं. त्यामुळं त्या पायाच्याद्वारे त्यांना बरेचसे आजार होते थंडीमध्ये. त्यामुळं घसा, सर्दी होणे, म्हणजे बरेचसे आजार आहेत असे काही. ते आजारापासून त्यांना जर वाचवायचं असेल तर मग तुम्हाला सांगितलं की बाबा पहिला आता कुठला ऋतू येणार आहे त्या हिशोबाने त्याला औषध वगैरे अगोदरच ठेवायची. थंडीमध्ये गरम पाणी, जरा कोमट पाणी करून देणे. डायरेक्टली तुम्ही पाणी हे वापरू नका, कारण कसं होतं रात्रीचं थंडी जास्त असल्यामुळं पाणी पिऊन थंड राहतं आणि थोडंसं कोमट करून दिलं थोडासा त्रास होतो, पण कोमट करून दिलं तर त्यांना पिऊन बरं असतं सकाळी सकाळी प्यायला. आणि हा व्यवसाय करताना तुम्हाला कुटुंबातील कोणकोणत्या माणसांचा मदत होतो, म्हणजे किती जणांचा मदत होतो? तर मदत म्हणलं तर तशी सगळ्यात जास्त मदत म्हणजे मिसेसची. ते कारण सगळ्यात मी काय थोडंफार कष्ट कमी करतो, पण तिचं म्हणजे संपूर्ण लक्ष तिचं जास्त आहे. म्हणजे समजा कुठली कोंबडी वगैरे आजारी पडली तरी तिला जाणवतं की आज ही कोंबडी आजारी आहे बाबा, आज ती खात नाही, किंवा मी जरी कुठे बाहेर गेलो तरी ती स्वतः येऊन खाद्य वगैरे पाणी वगैरे तिचं ती सगळं करून स्वतः जाते. काय असं म्हणलं तरी चालेल की बाबा तिच्या ह्याच्यावर आपण सगळं बघू. आणि याच्यामध्ये कोंबड्यांच्या निरोगीपणासाठी तुम्ही शेवग्याच्या पाल्याचा वगैरे वापर करता का? हो, आपल्याकडे आता शेवगा भरपूर शेवगा लावलेला आहे. ओके. कारण इथं आपलं बरेचसे क्षेत्र आहे नरेगावात. कारण पूर्ण वरच्या साईडला जो प्लॉट आहे आपला त्यात अख्खा शेवगा आहे. खाली एक दाजींचं शेत आहे, तिथं पण गावरान शेवगा आहे तो. तर शेवग्यापासून मग कसं होतं, जे बरेचसे मेडिसिनपासून जे आजार बरे होतात ते माझं तर म्हणणं आहे की शेवग्याचा पाला म्हणा, तुतीचा पाला, ह्यापासून बरेचसे काही फायदे कोंबड्यांसाठी. कारण तुमचे अंड्याची जेव्हा हे चालू होते त्यावेळेस तुम्हाला ती कॅल्शियम वगैरेसाठी पण खूप मदत होती त्यांची. आणि औषधांची गरज लागत नाही जास्त. म्हणजे औषधं कमी प्रमाणात, एकदम कमी प्रमाणात. मी तर म्हणतो शक्यतो मला औषधाची गरज लागत नाही, कारण मी शेवग्याचा पाला कंटिन्यू त्यांना रोज मी ते नियमाप्रमाणे टाकूनच देतो. कारण माझ्याकडे एक माणूस आहे, तो सकाळी आपलं जातो पाला वगैरे काढून मला हे आणून देतो. त्यामुळं शेवग्याच्या पाले काय हे नाही मला कमतरता नाही. तर याच्यामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते कामकाज कसं चालतं? कामकाज आम्ही आता थंडी पडली म्हणून थोडंसं लेट येतो आता. कारण कसं बाहेर ऊन नसतं जास्त, त्यासाठी. नाही तर मागे जे दिवस गेले ते त्या काळात सकाळी 7ला इथे यायचं. 7:30-7:30पर्यंत पक्षी बाहेर सोडून थोडंसं सकाळी काय होतं, पाणी वगैरे ठेवलं तर पक्षी पाणी सकाळी पिऊन भरपूर पितो. म्हणून आता थोडी थंडी असल्यामुळं थोडंसं लेट येतो. आणि सकाळी आलो की खाद्याची तयारी करतो, बादल्या वगैरे भरायची, ती मागे येते. भांडी वगैरे धुवून वगैरे स्वच्छ करून भांडी वगैरे मांडून घ्यायची. तोपर्यंत आपले काका आहेत शेवग्याचा पाला वगैरे घेऊन येतात. शेवग्याचा पाला सगळ्या याला बांधून ठेवायचा, कारण दिवसभर त्यांना कसं खाद्य खाल्ल्यानंतर त्यांचं पण तोंड चालू राहतं. म्हणजे काय व्हायला त्यांना खायला असलं ना ते दिवसभर कुठं हे होत नाही जास्त. त्या हिशोबाने आपलं पाणी वगैरे प्रत्येक भांड्यात भरून ठेवायचे. पाणी कमी पडू नये म्हणून लक्ष ठेवायचं, कारण कोंबड्यांना जास्त करून पाण्याची गरज जास्त असते. कंटिन्यू पाणी, जेवढं पाणी पिईन तेवढं कोंबडीसाठी चांगलं.
ओके. संध्याकाळी परत 5-5:15ला येऊन खाद्य टाकणे. काय कुठं बघायचं अंडी वगैरे काय कुठं घातली का काय, अंडी गोळा करणे. त्यानंतर हे सगळं उरकून आतमध्ये तूस वगैरे हलवून घेतलं. तर एक तासभर आमचं जात होतं, सरासरी तासभर पकडून चालायचं सगळं काम वगैरे उरकण्यासाठी. आणि त्यानंतर पक्षी काय ऑटोमॅटिक थोडासा अंधार पडत चालला की ते त्यांचं ऑटोमॅटिक शेडमध्ये जातात. कारण शक्यतो अंधारात पक्षी थांबत नाही. लहानपणापासून ती लाईटची सवय असल्यामुळे ते पक्षी जिथं उजेड दिसून तिथंच बरोबर जाऊन जिथं आपल्या जाऊन बसतात. तर याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि सोनाली कोंबडी याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतो? गावरान कोंबडी आणि सोनाली कोंबडी फरक तर तसा कोणी काही सांगू शकत नाही. ज्याला थोडाफार कळतो त्याला कळतो. पण आता आपण बघतोय की आता माझ्याकून कुणी 5 कोंबड्या 10 कोंबड्या घेऊन जातात म्हणजे असं नाही का. आता गावच्या ठिकाणी गेली गावामध्ये ती कोंबडी दिसली की ते लोकांना काय वाटतं ती प्युअर गावरान येते. भले ती सोनाली असू नाही तर कावेरी जातीची असू. मग लोकांना तिथून अंडी भेटली की कसं आपल्यामुळे आपल्या फार्मिंगमध्ये दिसलं की त्यांना वाटणार की हे फार्मिंगमधले क्रॉस हे. पण शक्यतो माझ्या हिशोबाने सोनाली जात गावरान म्हणलं तरी काय हे नाही. कारण आता ही गावरान जात मग थोडं विलुप्त होत चाललेली आहे. कारण कुठेही गेलं तरी एवढे गावरान काय भेटू शकत नाही, एवढ्या प्रमाणात तर नाही. लोक जी म्हणतात की आमच्याकडे गावरान अंडी एवढी तेवढी, शक्यतो हे मला तर वाटत नाही. मार्केटिंगसाठी थोडंसं करतात लोक, पण शक्यतो नाही आहे. आता शक्यतो आपण बघतोय गावरानच म्हणून सोनाली जातीच्या कोंबड्या जातात. आणि गावच्या ठिकाणी तुम्हाला तर सांगितलं की गावच्या ठिकाणी इथून कोंबडी गेली की ती गावरानच झाली. कारण लोक सांगताना काय सांगू शकत नाही की सोनाली जातीची आहे नाही तर काय. तर तुम्ही जे हे शेडचं स्ट्रक्चर बनवलंय ते कशा पद्धतीने बनवलंय? शेडचं स्ट्रक्चर म्हणजे तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे शेड पहिल्यापासून अवेलेबलच होतं. त्यामध्ये आपण थोडंसं बाहेरून काम केलेलं आहे. हे पहिलंच अवेलेबल होतं. पहिलं मग आपले चारा वगैरे ठेवायसाठी मी केलं होतं. आणि त्यानंतर फक्त मी पाण्याची टाकी, पाण्याची भांडी, खाद्य वगैरे काही मी आता ते बाहेरच टाकतो. खाद्य वगैरे बाहेरच टाकतो. आणि कोंबड्यांना कसं निवांत लागतं, अंडी घालण्यासाठी आहे ना शांत ठिकाण लागतं. शांत ठिकाणी कसं कोंबड्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे अंडी करावं. त्यासाठी आतमध्ये पिंड बी लावलेले बसण्यासाठी. साईडला बी नाही, वरती आहे. संध्याकाळच्या तर बहुतेक कोंबड्या सगळ्या वरच बसतात आपल्या. ओके. खाली शक्यतो नाही, खाली थोडंफार बसतात. आणि डब्यांमध्ये अंड्यासाठी पूर्ण डबे लावलेले असतात. बरोबर. आणि हे जी जाळी आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक कापड लावलाय, कागद. ते कापडाचा विषय काय आहे की बाबा जे थंडीमध्ये वगैरे आता सकाळचं कसं करतो आपण कागद वर घेतो. कागद घेताना वर एकदम पिन नाही घ्यायचा आहे. कारण रात्रभर कोंबडी बसलेली असते, तिचं टेम्परेचर सेट झालेलं असतं. आलो की पहिलं कोंबड्या बाहेर घ्यायच्या, त्यानंतर मग कागद वर घ्यायचं. तुम्ही जर डायरेक्टली कागद वर घेतला तर कोंबड्या कसं पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातात आणि त्यातून बरेचसे त्यांना प्रॉब्लेम तयार होतात. त्याकरता पहिलं कोंबड्या बाहेर घेतल्यानंतर कागदाचा उपयोग नाही. थंडी काय थंडीसाठी महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा लहान पिल्ले वगैरे आणतो त्यावेळेस त्यांना थंडी वगैरे लागू नये यासाठी कागदाची गरज असते. आणि जाळी वगैरे मारून घेतलेली आहे. जाळी बाबा साप वगैरे. आणि आपलं जरा वर्षी शेती असल्यामुळं मग ऊस वगैरे जास्त प्रमाणात येतं. त्या हिशोबाने जाळी वगैरे मेज जाळी वगैरे लावून टाकलेली आहे. आणि जवळच इकडे पलीकडे बोर आहे, पाणी वगैरे तिथंच अवेलेबल होतं आपल्याला. त्याचं काय हे नाही. आणि बाहेर त्या प्रमाणात प्रकारे आपण सगळं हे करून घेतलेलं आहे. तिथे पण डबे वगैरे लावलेले आहेत. आता कसं जास्त प्रमाणात अंडी चालू झाले आहेत. एका एका डब्यात 2-2 कोंबड्या बसण्यापेक्षा जितके सेपरेट बसेल तेवढं कोंबडी पण निवांत अंडं घालते. त्याप्रमाणे आपण सगळीकडे ह्या कोलेड हे केलेले आहे. आणि पलीकडे झाडे आहेत त्यामुळं
जरी खाद्य वगैरे खाऊन झालं की आपले सावलीला शांतपणे बसतात कोंबड्या आणि मोकळं असल्यामुळे त्यांना पण थोडंसं आजाराचं प्रमाण कमी राहतं. बरोबर. जितक्या कोंबड्या एकत्र तुम्ही ठेवसान तेवढं एखादी जरी कोंबडी आजारी असेल तर तो आजार त्या दुसऱ्या कोंबडीला होण्याची शक्यता असते. तिथे पण पाण्याची भांडी वगैरे आहेत. पाण्याची भांडी पूर्ण बसवलेली आहेत. पलीकडं एक उंबराचं झाड आहे आपलं. उंबराच्या झाडाखाली सावली भरपूर आहे. त्यामुळं सावलीत तिथे शांत राहतात ते एकदम. ओके. आणि ही बघितलं तर आपण वरती तुम्ही एक नेट जाळी लावली, हां, तर ही कशासाठी जाळी लावली? ही जाळी कसं होतं, आपण दिवसभर इथे नसतो कारण खाली 2 किलोमीटर राहिलं आहे खाली. आणि इथं जेव्हा पक्षी लहान होता आणि पक्षी काय होतो बाहेरचा जेव्हा उडणारा पक्षी असतो, समजा कावळा बगळे वगैरे उडतात तेव्हा पक्षी इतकं घाबरतो. त्यातून पक्षी बराच अटॅक येण्याचे प्रमाण नसतात पक्ष्यांना. तर मी आता थोडासा विचार केला, म्हणलं माझ्या बाबतीत असं झालं म्हणून मी वरून नेट मारली. आणि दुसरी गोष्ट मी सकाळचं दुपारच्या टायमिंगला थोडीशी सावली पण राहते त्यांना, कारण जास्त टेम्परेचर सहन होत नाही कोंबडीला. त्या हिशोबाने थोडंसं कमी खर्चात झालं पण ते व्यवस्थित झालं. लोक सांगतात नेट वगैरे बराचसा खर्च हे करतात, पण आपण शॉर्टकटमध्ये ते एवढा खर्च हे केला. हे डबे लावले ते आपण यामध्ये तूस टाकलेली अशी, जेणेकरून अंड जे कोंबडी घालते ते फुटू नाही वगैरे ह्यासाठी टाकलेली. आता काही जणांचं म्हणणं असं आहे की त्यात बॉल वगैरे टाकायचं, हे टाकायचं. पण माझ्या निदर्शनात तर अजून आमच्या पिल्लं कोंबड्या एवढे अंडे घालतात, काही अंड काही फोडत नाही. आणि दुसरी गोष्ट पूर्ण साईडनी नेट लावलेली आहे. आणि नेट लावताना मी डबल नेट लावलेली आहे. एक चिकन नेट जाळी आहे आणि त्यानंतर ही आपली नायलॉनमध्ये येते ती एक जाळी आहे. ओके. आणि ह्यातून कसं होतं, चिकन मिरच्या जाळीतून साप वगैरे म्हणा असं बारीक काही बाहेरचे येत नाही मुंगूस वगैरे. त्यासाठी पूर्ण साईडने जाळी लावून घेतली. त्याने कसं आपण दिवसभर जरी मोकळी सोडून गेलो, सकाळचं खाणं वगैरे टाकलं तरी संध्याकाळपर्यंत काही अडचण येत नाही. बरोबर. त्याकरता हे डबे आणि जाळी लावून घेतली. डबे लावणं महत्त्वाचं आहे, कारण कोंबड्या वगैरे अंडी घालायला त्यांना डब्याची गरज असते. कारण आता गावच्या ठिकाणी कसं असतं, कोंबड्याला बसायला वगैरे जागा असते, त्यामुळे ते अंडी घालतात. तसं आपण बघतो शेडमध्ये काय त्यांना पुढं बसण्यासाठी हे नसतं, त्यासाठी डबे लावणं गरजेचं आहे. आणि शक्यतो शांत ठिकाणी डबे असले ना ते अंडी पिन घालतात, अंड्याचं प्रमाण पिन वाढतं. त्यासाठी पूर्ण हे करून घेतलेलं आपण. हे आता बघितलं असेल तुम्ही, इथं उंबराचं झाड आहे, इकडं एक भाबळीचं मोठं झाड आहे. आता बघितलं असेल कोंबड्यांना पण इकडं हवा वगैरे, मग ऑक्सिजनची काही कमतरता नाही. आणि बसताना कोंबड्या एकदम निवांत बसतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब होत नाही, काय नाही. पक्षी एकदम आपला फ्रेश राहतो एकदम. आणि तुम्ही बघितलंच असं ना, आपलं पक्षी आतापर्यंत एक पिन असं नाही की असा आजारी वाटतो, नाही तर काय पूर्ण पक्षी ॲक्टिव्ह असतो कायम. आणि ह्या झाडाचा फायदा मग भरपूर. कसं होतं, झाडं पाहिजे ना आपल्याला शेतात. बरोबर. झाडापासून ऑक्सिजन पण राहते, माणसाला पण राहते आणि कोंबड्यांना पण राहते. महत्त्वाचं म्हणजे शेतात झाडे पाहिजे. हे हिशोबाने आपण हे झाडे वगैरे ठेवलेली आहेत तशीच. आणि ह्या वरच्या साईडला जे आता तुम्हाला वाटतं ते दाखवतो मी नंतर, शेवगा वगैरे कसं लावलंय काय. त्या हिशोबाने हे झाडाला पण त्याला पण डबे बसतात, त्यात पण अंडी वगैरे घालायला त्यांना डबे मारलेले आहेत. त्यामुळे ते झाड पण ते पण झाड उपयोगी आलं आहे आपल्याला तिथे. आता तुम्ही बघितलं असेल, आता हे पाला खाल्लेला आहे त्यांनी, पण शक्यतो पाला शेवग्याचा आणतो त्यावेळेस असे नायलॉनची रशी बांधलेली आहे मी, कोणती बांबू बांधलेली. ते लटकून जेवढं ठेवून तेवढा पाला पण वेस्टेज जात नाही. कोंबडी जसं पाहिजे तेवढंच खाते आणि प्रत्येक पक्षाला खायला पाला भेटतो. मग त्यामध्ये कसं होतं, खाली टाकला की पक्षी इकडे तिकडे खराब करून टाकतो. त्याकरता बांधून ठेवणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, कोंबड्याला वेस्टेज टाकू नका जास्त. हॉटेल लाईनचं तर वेस्टेज मी तर म्हणतो वापरूच नका, कारण
हे आता बघतोय मी लय तर कोबी पत्ता आपला फ्लावरचा जो पाला आहे तो पिन पाला आणल्यानंतर स्वच्छ धुवा. त्या कारण ते कीटकनाशक फवारणी वगैरे भरपूर झालेली असतात. त्यामुळे पक्ष्यांचं थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. आता काही लोक हॉटेलचं वेस्टेज आणतात, टाकतात, राईस वगैरे भात वगैरे नाही द्यात त्यात असतो. काही 2-2 दिवसाचं वेस्टेज असतं खराब झालेलं. त्यामुळे शक्यतो ते जेवढं टाळता येईल तेवढं टाळा. कारण तुम्हाला जर पक्षी फ्रेश पाहिजे नसेल तर जे नॅचरल पद्धतीत जेवढं जगता येईल नॅचरल पद्धतीत जेवढं जगता येईल तेवढं त्याला व्यवस्थित खानपान बघितलं तर चांगलं आहे. आपण टाकताना किती 2 दिवस आड मी मार्केटला जाऊन स्वतः मार्केटला जाऊन जे समजा कोथिंबीर मेथी वगैरे जर स्वस्त असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. काही जे फीडच्या कॉस्टमध्ये त्याचा खर्च कमी पडतो. बरोबर. त्याकरता मार्केटला जाऊन तुम्ही आणल्यास तुम्हाला फायदा पण येते त्यापासून. कसं जाण्याचा त्रास आहे तेवढंच फक्त. आणि तिथं मग कसं कधी कधी जेव्हा स्वस्त मिळेल भाजीपाला त्यात भोपळा असो काय असो फ्लावर असो कोबी असो कांदा तर कोंबड्यांसाठी चांगलाच आहे. जर तुम्हाला अंड्याचंही पाहिजे नसेल पण शक्यतो थंडीत कांदा टाकू नका जास्त प्रमाणात. त्या हिशोबानेच खाद्य वगैरे ह्याचा माझ्या हिशोबाने तर लोकांनी पूर्ण विचार केला पाहिजे. वेस्टेज वापरू नका शक्यतो जास्त. लोक सांगतात की हॉटेलला यांचं वेस्टेज आणा कोंबड्याला खायला टाका, ते चुकीचं आहे ॲक्च्युली. बरोबर. कारण त्यातून मला नाही वाटत की त्याला काही एवढा फायदा मिळतो. जे तुमचं फिरवून जेवढी कोंबडी काय खाईल, काही कोंबड्या आता दगडी वगैरे खातात पण त्यांना ते सूट होऊन जातं. मग त्यांचं जे शरीराची रचना तशी. त्यामुळं हॉटेल लाईनचं टाळा मी तर म्हणतो. बरोबर. थोडंफार टाकलं तर बाबा कॉस्ट परवडत नाही फ्रीजची, त्यांनी थोडंफार वापरलं तर चालतं. पण कमी प्रमाणात पक्षी असेल तर काही गरज नाही त्याची वापरण्याची. बाकी तुम्ही मार्केटला गेलं थोडंसं मात्र वगैरे मिळतं ते जर टाकलं तरी चालतं. काय त्यात म्हणजे काही एवढंही नाही. थोड्या प्रमाणात टाका. ते पण रोज डेली टाकू नका. कारण खाद्यामध्ये आणि मात्रेमध्ये बराच काय फरक आहे. बरोबर. कसं ते काय पोट भरण्यासाठी त्यातून काय त्यांना काय बेनिफिट काय नाही कोंबड्यांचा. तुम्ही समजा कॅल्शियम वगैरे काय असं काही त्यांना काही भेटत नाही. शक्यतो ह्याच्यात प्रॉब्लेम आहे कसं कॅल्शियमची जास्त प्रमाणात ही. तुम्ही पाण्याच्या भांड्यात थोडासा चुना हळद त्याचं पाणी पाजत जा आधीमध्ये नाही का. टाकीत कधी कधी गुळ जास्त प्रमाणात थोड्या प्रमाणात गुळ वगैरे टाकायचा. त्यासाठी पण कोंबड्यांसाठी ते पण चांगलं आहे. अजून लसणाचं पाणी वगैरे हे एक मी म्हणतो सरासरी महिन्यातून एकदा जरी पाजलं तरी चांगलं असतं कोंबड्यात. हे जे आपण मगाशी तुम्हाला सांगितलं मी की सर्दीच्या आजारासाठी ते करणं लय गरजेचं आहे. आणि पाण्याची काळजी घेणं लय गरजेचं आहे. पाण्यापासून शक्यतो सगळे आजार पाण्यापासून उद्भवतात. आणि पाणी जेवढं स्वच्छ असेल तेवढं पक्ष्यांना पण काही दुसरं यायचं काही गरज लागत. बाकी काही जेणेकरून काळजी घेणं आपल्या हातात असतं. आपण काळजी घेतली तरच पक्षी ॲक्टिव्ह राहू शकतो. नाही तर जर लक्ष नाही दिलं तर तुमचा लॉस हा 100% व्यवसाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटवर नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजूनही गोष्ट व्यवसायाची या आपला मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.